आणि या स्पर्धेचा मोठ्या गटाचा प्रथम क्रमांक जातोय तो आणि गाडी मालकाचं नाव आहे शुभम मनोहर सामळे। नमस्कार मंडळी, मी अजिंक्य आठवले। मी आज वरंद या ठिकाणी आहे। आज 19 जानेवारी 2025 रोजी आज रायगड जिल्ह्यातील वरंद या ठिकाणी भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेले आहे आणि आज इथे बरेचसे बैलगाडी स्पर्धक सुद्धा इथे शर्यती करता आलेले आहेत। आज तांबडी शेठ सुद्धा आहेत आपल्याबरोबर आणि इतर सुद्धा चांगले नावाजलेले बैलगाडी स्पर्धक सुद्धा इथे आज बैलगाडी शर्यती करता आलेले आहेत। काही गावठी जोडे आहेत तर काही मोठ्या खिल्लार जोडे सुद्धा आज या ठिकाणी शर्यती करता आलेले आहेत। आताच थोड्या वेळापूर्वी तांबडी शेठ इथे यांचं आगमन इथे शर्यतीच्या माळावर झालेलं आहे। तर आता थोड्या वेळात इथे शर्यत चालू होईल। तर आपण आता बघू कुठनं कोण स्पर्धक आलेत ते। चला तर मग आपल्याबरोबर आता एक सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, एक फायनल सम्राट म्हणून काय म्हणायला त्यांना हरकत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी जिथे ते जातील तिथे एक म्हणजे त्यांची फायनल असते। तर आज या बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी काय सांगाल? आज आहेत कारण काय आज बैल असल्यामुळे त्यांच्या शरीराचा आपण सांगू शकत नाही, पण तरी पण सुद्धा काही त्यांच्या बैलाच्या अंतरमधून काय जे असेल ते त्यांचं ते काय हेच करणार। हा, कारण काय बैलाच्या शरीरामुळे आपण सांगू शकत नाही फायनल लागले जसे, कारण आपले दोन जोडे आहेत नाही, घरी एक बैल आहे, बैल आपले 5 आहेत। मागच्या वेळेला काय आपला नंबर वगैरे बसला? हो, नंबर ह्यांची फायनल लागली पारमामाचीला, त्या जोडीची संग्राम मंडीची नाही, रत्ना सर्किटची फायनल लागली। सर्किटची आपली फायनल बसली, ह्यांची फायनल बसली आणि ह्यांचा तिसरा गेला होता नंबर, तिसरा नंबर। म्हणजे असे मागच्या वेळेस सुद्धा तुमचे 2 बसले होते? हो, दोन्ही बसतात गाड्या, म्हणजे प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे तरी फायनल फायनल आहे, म्हणजे असं ना असं म्हणता असते, आपला नंबर हा असतोच नंबर। आता हे जरा आजारी बैल असल्यामुळे जरा अशी कमजोर पडली होती। आता बघू आता काय ह्या मैदानाला काय करतील ते खरी। आजच्या मकानाचा वगैरे काय अंदाज? अंदाज काय तसा त्यांच्या शरीराप्रमाणे मी अंदाज सांगू शकत नाही, कारण काय हाकलणार दुसरं असल्यामुळे दुसरं म्हणजे घरातलीच माणसं, पण ती आपण तर सांगू शकत नाही, कारण का जनावरांच्या शरीराप्रमाणे ते काय काम करणार। आणि आपले नवीन जे स्पर्धक आहेत, जे नवीन या बैलगाडी क्षेत्रामध्ये जे आता कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी काय तुम्ही संदेश द्या? त्यांच्या संदेशासाठी काय प्रत्येकाची मेहनतीचे मोल असतात आणि कोणी झालं तरी प्रत्येक आपला काहीतरी नंबर बसायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आशा असते 100% की आपला नंबर हा आला। आज मेहनतीचा मॉल म्हणजे साधारण एक जर शहरात म्हटले तर जवळजवळ नाहीतरी 10-15 हजार रुपये खर्च येतो शेतीला, एका जोडीला। आज 2 जोडे 20,000 रुपये खर्च येतो, आज एवढे सांभाळायचं म्हणल्यावर त्यांना खर्च 20,000 रुपये खर्च येतो। तरी पण प्रत्येक जणाचा मालाचा माल संपूर्ण माणूस मेहनत चांगला घेतो, कारण काय कुठले तरी आपल्याला नाव मिळायला पाहिजे आणि जनावरांची सुद्धा चांगली आणि एवढी जे जोपासन करायला लागतं जनावरांची, कारण का मी स्वतः करतो ते मला माहिती आहे, त्याच्यावर आपल्या लोकांचं काय सांगायची गरज नाही। प्रत्येकाचा मालाचा मोल तोच आहे, प्रत्येक जण बोलणारच आपली बसायला पाहिजे। तर लास्टला जनावरांची साथ आहे, सांगू शकत नाही कुठल्या गोष्टीला आपण, तर हा माझा देव भाव नाही, बाकी काय नाही, कारण काय आपली जी यायला पाहिजे असं काय नाही। जनावर सर्वांची मेहनत आहे, मेहनतीचा माल भेटलाच पाहिजे। आतापर्यंत किती काय नंबर वगैरे बसले? आता यांचा दुसरे नंबर 2-3 काढलं आणि हे बरं नाही बसले। आता इथं हाकलणार बदलला त्यामुळे यांची फायनल लागली सर्किटची नाही, हा हाकलणार आम्ही चेंज केला जरा। आता दोन्ही आपले तशा टॉपचे टॉपचे आजला घासाघास लावण्यासारखे आहेत ते, म्हणजे घासाघास चुरस होऊ शकते, चुरस होऊ शकते, आज सुद्धा इथं मैदानावर सुद्धा चुरस होऊ शकते, म्हणजे आज सुद्धा आपली फायनल बसेल अशी तुम्हाला गॅरेंटी? तसं नाही, कारण का हाकलचा प्रयत्न बरोबर आणि जनावरच आहे, कारण काय गुंतावतात आपण बोलू शकत नाही। फायनल असे माझा शब्द नसतो, तुम्हाला माहिती आहे कधी माझा शब्द फायनलचा नसतो, कारण काय विश्वरची पण काय असायचं तर करा नाही, पण आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळणार। आपली गाडी दोन्ही मोठे गट आहेत ना? दोन्ही मोठे गट। कितवा काय आपला आहे? आपला हा दुसरा नंबर आहे रत्ना सर्किटचा आणि मोन्या संग्रामचा 5वा आहे। किती काय गाडी आले? गाड्या 30 आले, 30 गाड्या म्हणजे 20 मोठ्या गटात आहेत आणि बारक्या गटामध्ये 10 आहेत। म्हणजे असं 30 गाडी आहेत। तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आज सुद्धा तुमच्या दोन्ही गाडी चांगले गुलालात लागले पाहिजे आणि तुम्हाला मेहनतीचं फळ मिळालं। चला आपल्याबरोबर आता एक स्पर्धक आहे, तिथे शर्यती करता आलेले आहेत, काय सांगाल आजच्या शर्यतीविषयी? ही शर्यती म्हणजे आई माऊलींचा उत्सव आहे, त्या निमित्तानं आज शर्यत इथे त्या निमित्ताने आज इथे शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। तर मैदान 21 पर्यंत बसले पाहिजे। किती काय गाडी वगैरे आज आल्या?
32 गाड्या असतील असं 32 अंदाज आहे. गाड्या आहेत. हा. आणि आपली किती काय जोडी आहे? आपली 2 जोड्या आहेत. 2 जोड्या. हा, बाब्या आणि आता आम्ही बाब्याला आणि सशाला एकत्र धरणार आहोत. हा. आणि हा नवीन आणलाय मन्या मान्य. सोन्याच्या जोडीला आणलाय. म्हणजे आता 3 बैल आहेत ह्या वेळेला. चार 4 बैल आहेत. चार म्हणजे बैल 2 आहेत. जोडे आहेत आपल्या. 2 जोडे आहेत. मग दोन्ही जोडे टाकलेत. दोन्ही जोड्या टाकल्यात. आता हे बाब्या आणि हे ते फोडून धरलेत, अलग अलग धरलेत. अलग. त्या सश्या बरोबर त्याला धरलाय, हा. नवीन आणि सोन्याला धरलाय. आपल्या बैलांविषयी काय सांगाल आज? पहिलं काय बघू आता काय, शेवटी त्यांची जनावर आहेत ती. शर्यत आहे हा, शेवटी. त्यांनी नंबर मारलेले आहेत भरपूर. बाब्याने बरेचसे आमच्या हा. सशाने आता मागे 1 नंबर काढलेला आहे. कुठे बसला होता तो? आपल्या वरण मध्ये इथे म्हणजे वरण मध्ये फायनल मारली होती. आणि ह्याच्या आधी भरपूर. किती काय नंबर वगैरे बसले? बरेच 50-1 तरी नंबर काढले. 51 नंबर आजपर्यंत मारले. नक्कीच म्हणजे काढले. ते बरेच वर्ष या क्षेत्रामध्ये आहेत. हा, काही आहे, वर्ष आज बरोबर. तुम्ही या शर्यत क्षेत्रामध्ये शहरामध्ये आहेत आणि आम्हाला नादच आहे. हा. आम्हाला बाकी कुठला नाद नाही, पण आमचा बैलगाड्याचा आम्हाला भरपूर नाद आहे. नाद आहे हा, पहिल्यापासून. पहिल्यापासून नाद आहे. 21 पर्यंत होईल 21 पर्यंत आपली गाडी फायनल बसेल. बसेल. हा, फायनल बसेल असा एक अंदाज आहे. अंदाज आहे. नवीन स्पर्धक आहेत यांच्यासाठी काय सांगाल? आपल्याला काय स्पर्धक आपल्याला वाढले पाहिजेत. वाढले पाहिजेत. हा, बरोबर. आवड निर्माण आवड निर्माण झाली हा, पाहिजे आज आणि असे बरेचसे स्पर्धक आज आले शेतकऱ्याचा नाद आहे. हा, नाद. हा नाद वाढला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. एक काहीतरी हाऊस म्हणून शेतकरी एक विरंगुळा म्हणून हा. इकडे या शर्यत क्षेत्रामध्ये आहे. त्यावेळेला 2 गट आहेत ना आपल्याकडे? हा, छोटा गट आणि मोठा गट. आता ही मला असं वाटतं 3री शर्यत असेल. तिसरी आहे का? हा. म्हणजे आपली वरण मधली 3री हा, शर्यत. हा. म्हणजे या कमिटीची हा. पण पहिलं कसं एकत्र चालायचं, आता 2 गट केले. 2 गट. मग त्यांना पण न्याय थोडासा दिला पाहिजे हो, ना. बरोबर आहे. त्यांना पण हाऊस आले पाहिजे. कारण मोठी बैल नंबर काढतात, लहान बैलांचा नंबर येत नंबर नाही. बसत नाही. हा, आता त्यांना पण हाऊस वाटेल ना. त्यावेळेला गाड्या नंबर हा, बसले सगळ्यांना सर्वांना हाऊस वाटली आणि सगळ्यांना संधी प्रत्येकाने भेटली. गुलाल टाकून द्यावा अशी आमची इच्छा आहे. म्हणजे जो शर्यतीमध्ये आला त्याचा नंबर हा बसावा बसावा अशी अशी एक तुमची आपली अगदी मनापासून इच्छा आहे. मनापासून इच्छा आहे. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि धन्यवाद, तुमच्या धन्यवाद. दोन्ही आज जोड्या गुलालात बसल्या पाहिजे चांगल्या. धन्यवाद, धन्यवाद. आज सुद्धा फायनल आपल्याबरोबर आता किती स्पर्धक आहेत वरण या ठिकाणी बैलगाडी शर्यती करता आलेले हा. आहेत. तर काय सांगाल आपल्या बैलांविषयी? बैलांबद्दल काय ना, आपण एक चांगला कार्यक्रम होतात आपल्या भागात हा. आणि आपली पहिल्यांदा जोडी आली ह्या आणि वर्षी. बरेच वर्ष इकडे वरण या ठिकाणी बैलगाडी शर्यत चालू आहे आणि ही आतापर्यंत वरणवासियांनी परंपरा ही चालू ठेवलेली आहे. नाही ती पहिल्यापासून त्यांची परंपरा अजून चालू आहे. बन काळात पण त्यांनी शर्ती केलेल्या आहे. केलेले आहेत सुरुवात. त्या गावाचा आम्ही मनापासून आभार मानतो. बैलांची वगैरे काय नावं सांगाल? बैलांचं आपलं नाव, ह्याचं नाव सुलतान, हा. ह्याचं नाव उस्मान. कुठल्या गावावरनं काय आले? ओव्हरवरून बोरवरून. हा. किती वर्ष या शर्यत क्षेत्रामध्ये आहेत? शर्तीला मी एक 5-6 वर्ष आहे. म्हणजे 5-6 वर्ष तुम्ही गाडी हाकलता. हा, गाडी हाकलतो आपण स्वतः. तर आजचं काय अंदाज वगैरे काय सांगाल? काय नाही, तुम्हाला गिरण पण चांगला आहे, हा. आयोजक पण चांगले आहेत, सगळे आहेत बैल पण आपले चांगले आहेत. तर बघू, पहिली शर्यत आहे आपल्या बैलांची, पहिलीच आहे म्हणजे आपली जोडी नवीन आहे वेळेला. नवीन आहे. नवीन आहे. हा गेल्या वर्षी आणलेला आहे. हा. हा चांगला आहे. तो कुठनं काढला होता? तुम्ही आणला होता अलिबाग मधून, अलिबाग. प्रत्येक हाकललेला वगैरे आहे तो हाकललेला आहे. म्हणजे त्यावेळेला तिकडे हाकललेला अलिबाग. अलिबाग मध्ये हाकललेला. म्हणजे इकडची दुसरी शर्यत आहे ती. तिकडची त्याची दुसरी, आपल्या रायगड मध्ये पहिली, हा, म्हणजे रायगड मधली आपली पहिली. रायगड मध्ये पहिली शर्यत. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्या थँक्यू कडनं. थँक्यू. आणि आज चांगला तुमचा असाच नंबर. येत जा कार्यक्रम. होय. बरीच वर्ष बैलगाडी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले एक म्हणजे सुप्रसिद्ध असे एक बैलगाडा मालक आज आपल्या सोबत आहेत. त्यांनी बरेचसे बैलगाडी सुद्धा हाकललेले आहेत आणि आज सुद्धा ते वरण या ठिकाणी इथे शर्यती करता आलेले आहेत. तर आजच्या शर्यतीविषयी काय सांगाल? 2 गटामध्ये आज इथे शर्यत आहेत, तर किती काय गाड्या वगैरे काय आल्या? आता 2 गटामध्ये शर्यत होणार आहे. 29 गाड्या आहेत. 29 पैकी 5 गाड्या गावठी गटामध्ये आहेत, बाकी गाड्या मोठ्या गटामध्ये आहेत. मोठ्या गटामध्ये. आणि मागे वगैरे काय आपला नंबर कधी काय बसला होता? आपला नंबर भागामध्ये बसला 3रा नंबर. 3रा नंबर. त्याच्यानंतर आपला प्रयत्न चालूच आहेत, संघर्ष चालू आहे. संघर्ष संघर्षातून आता यश मिळेल ते देवाच्या हातात आहे. देवाच्या हातात. आपले काय फळ मिळणार आपल्याला? हो, हो, हो. संघर्ष चालू आहे. संघर्ष चालू. मग आजचं किती काय पॉइंट मध्ये वगैरे काय बसेल? आजचं हे मैदान नवीनच आहे. हा. हे पहिलं मैदान होतं पण साईड चेंज केली. आजच्या मैदानात काय आजच्या याला आपल्याला समजेल. हा. हे मैदान नवीन असल्यामुळे आपल्याला आधी अंदाज नाही आहे मैदानात. आधी नाही. आपली बैलांची वगैरे काय नावं? ह्याचं नाव पिंटा, त्याचं नाव सोन्या. सोन्या. ही एक बैल माझ्या मित्राचा प्रकाश शेठ झोरे हा. त्यांचा आहे. एक बैल आमचा, आम्ही अभिषेक पवार, आर्यन पवार, निलकंठ पवार, आम्ही आमचे हा बैल पिंटा. तुमच्यामध्ये येतो आहे. म्हणजे ही जोडी आपली नवीन आहे वाटची. युतीत आम्ही गाडी हाकलतोय युतीत हाकलताय. युतीमध्ये. आणि नवीन जे स्पर्धक आहेत त्यांना काय सांगाल एक तुमचा अनुभव म्हणून? नवीन स्पर्धकांना संयम ठेवायचा. हा. संयम ठेवला की आपल्याला यश नक्कीच भेटतं. यश मिळतं. 100% यश मिळणार. संयम ठेवायचा, संयम ठेवून घ्यायचं. हार जीत होते हारजीत होते म्हणजे तिथे नाराज होऊन जा. 100%. आपण आजच्याला 4 वर्ष मैदानात आहे. हा. 4 वर्ष फक्त एकच नंबर आपला बसलाय. आपण हारून मैदानातून जातोय हा. पण आपण कधी नाराज होत नाही. नाराज होत नाही. बरोबर आहे. आज न उद्या आपला नंबर 100%. 100% मैदानात आपण येतो, मैदानातून गेलो तरी पण आपल्याला हार पचवता आली पाहिजे. हार पचवली की आपण मैदानात 100% जास्त काय टिकणार. हार पचवली नाही की आपण
संपणार. आपली जोडी किती काय आपली पहिलाच लॉट आहे. पहिला lot आहे. पहिला लहान गट. लहान गटामध्ये? हम्म. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. आणि आज चांगला नंबर तुमचा बसला पाहिजे. आपली नवीनच जोडी. धन्यवाद धन्यवाद. आता आपल्याबरोबर एक बैलगाडी स्पर्धक आहेत. वरंदी या ठिकाणी बैलगाडी शर्यती करता आलेले. तुम्ही कुठनं का आले? वरून आलो. सकाराम जाधव पोलीस. काय बैलांची वगैरे नाव आपल्या? सर्जा आणि राजा. किती वर्ष या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये? राजा माझ्याकडे गेले 4 वर्ष आहे. त्याच्यावरती मी आपल्या इकडचे जे सगळ्यात मोठं बक्षीस झालं 50,000 हा. ते मी राजावरती मारलं. म्हणजे त्यावेळेला तुम्ही फायनल मारली? फायनल मारली होती त्यावेळी. खासदार केसरी म्हणून झाली होती ती फायनल. मी या बैलावरती मारली. त्यानंतरला त्याच्या जोडीचा बैल मी चेंज केला आणि आता हा आम्ही नवीन खोंड घेतलाय. तयारी चालू आहे. तर तुम्हाला थोड्याच वेळात रिझल्ट बघायला भेटेल. आजच्या मकानाचं वगैरे काय अंदाज? आजचं मकान आहे थोडं. आता बघूया, गाड्या पण आल्यात आहेत. प्रतिस्पर्धी पण खूप बरेच आहेत. बरेच आहेत. मग आणि मातीचा चांगल्या खेळ टॉपच्या आहे. जोड्या आता इथे आहेत. टॉपच्या जोड्या तर आहेत. मातीचा खेळ आहे. खेळ आहे, बरोबर. कधी कोण बाजी मारेल सांगू शकत आणि नाही. 2 गटांमध्ये शर्यत 2 आहे. गटांमध्ये एक छोटा गट मोठा गट मोठा आता कंपल्सरी केला. किती वगैरे काय गाडी आहेत? गाड्या आता टोटल काहीतरी 17 की 18 लॉट आहेत. हा. तर त्यामध्ये आपलं पण काहीतरी 12वा लॉट आहे. 12वा लॉट आहे तुमचा. मग आतापर्यंत किती काय नंबर वगैरे तुमचे काय बसले? आतापर्यंत मी याच्यावरती खूप नंबर मारले. याच्या जोडीला बैल दुसरा होता. आता मी नवीन घेतला. याला अजून आम्ही ग्राउंडला पाहिजे तसा पळवलेला नाही. कुठे कुठे काय गाडी वगैरे हाकलली? आता याच्या आधी हे माझं पहिलंच ग्राउंड आहे. या वर्षी पहिलंच ग्राउंड. आणि ह्याच्या आधी काय गाडी वगैरे हाकलली? याच्या आधी गेल्या वर्षी गेल्या वर्षी हा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे लाईनीमध्ये म्हणजे असे नंबर बसलेले आणि फायनल सुद्धा फायनल सुद्धा मारलेले आहे. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. आणि आज सुद्धा तुमची गाडी चांगली गुलालात येऊ दे आणि नंबर धन्यवाद. असाच करा. आपल्याबरोबर आता एक स्पर्धक आहेत. ते वहुरी या ठिकाणून इथे बैलगाडीसाठी म्हणजे आज शर्यती करता इथे आलेले आहेत. तर काय सांगाल आज शर्यतीविषयी? काय सांगाल? शर्यत आज आपल्या वसंत धनावडेने ठेवलेली आहे. आज 2 गटामध्ये शर्यती आहेत. तर तुमचा कितवा काय लॉट वगैरे काय? आपली लास्ट आहे गाडी. म्हणजे लास्ट गाडी आहे. 10वा लॉट आहे. आतापर्यंत किती काय नंबर वगैरे काय मारले? नंबर खूप झाले. बैलांची वगैरे नाव आपल्या? बैलांचं नाव एकाचं सोन्या, एकाचं हरण्या. आणि मागच्या वेळेला काय नंबर वगैरे बसला होता का? नंबर भरपूर बसले. यंदा ना अजून बसले. यंदा ही आपली तिसरी शर्यत. म्हणजे तिसरी आहे या वर्षातली तिसरी शर्यत मारते. तर आजचा मकानाचा वगैरे काय अंदाज सांगा? मकान मस्त आहे. कितीपर्यंत काय गाडी वगैरे बसली पाहिजे? 1:15 पर्यंत फायनल बसली पाहिजे. 1:15 1:14 1:15-14 पर्यंत गाडी बसली पाहिजे असं एक तुमचा अंदाज आहे. फायनल. तर तुमच्या बैलांविषयी तुम्हाला काय वाटतं आज? आणि आपले बैल आहेत आता ओके. ओके, म्हणजे आपल्याला भेंतीचा आज फळ हो, फळ मिळेल मिळालं अशी एक तुम्हाला आशा आहे. बैल हा, फळ मिळेल. तुम्ही एक काय सांगाल यांच्या बैलांविषयी? म्हणजे कशी बैल चांगले आहेत. फिटनेसला वगैरे चांगले ठेवतात बैल दिसायचे चांगले. स्पीडला पण बैल चांगले आहेत. आपले मार्गदर्शक मेहनत पण म्हणजे चांगली घेतात. यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सगळं चालता. मेहनत पण चांगली घेतात. तयारी तयारी वगैरे व्यवस्थित आहे. आज गाडी म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते तुमच्यासोबत असतात. आज गाडी गुलाला कुठे ना कुठेतरी राहील मोठ्या मोठ्या गटामध्ये. गटामध्ये. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्याकडनं. आपल्याबरोबर आता एक गावठी जोडी आहे इथे. इथे वरंदी या ठिकाणी बैलगाडी शर्यती करता आलेली आहेत. तुम्ही कुठनं काय आले? नातेवरून आलो. नातेवरून आले. काय नाव तुमचं? सुजित प्रकाश राणे. आणि बैलांची वगैरे आपली नावं? बांडा आणि लालिया. हा. बंडा आणि लालिया अशी बैलांची नाव आहेत. हा. या बैलगाडी क्षेत्रामध्ये किती काय वर्षात? 3 वर्ष झाली. आता 2 गट आहेत ना? हा, आता 2 गट. आपला कितवा काय? गेल्या टायमाला 4था गट आहे. गेल्या टायमाला पारमाचीला धावलेली गाडी तेव्हा दुसऱ्या नंबरला बसली. म्हणजे दुसरा नंबर बसला होता हा. आपला फार्माचीला. हा. आणि ह्याच्या आधी किती काय नंबर वगैरे बसले होते? नाही, पहिलाच. पहिलाच नंबर आहे. हा, लहान लहान गटात. गटात. आणि लहान गटामध्ये किती काय जोडी आहेत? लहान गटामध्ये 5 आहेत. 5 म्हणजे जोडी 10 जोड. हा. म्हणजे 30 गाड्या अशा आहेत. हा, मोठ्या 30 गटामध्ये आहे. 20 आणि हा, ह्याच्यात 30 जोडी आता हा. यावेळेला. हा, कल्लेले. कितवा काय बसला होता त्यावेळेला? तेव्हा नाही नंबर बसला. त्यावेळेला नाही बसला नाही. होता. म्हणजे आपली जोडी तशी नवीनच आहे. हा. तर आजचं मकानाचं वगैरे काय अंदाज सांगा? मकानाचा अंदाज आता बघू. पारमाचीला भरलेली तेव्हा 1 मिनिट 12ला बसली. म्हणजे 1 मिनिट 12 सेकंदाला हा. आपली त्यावेळेला बसला होता बसले दुसरा. आता. आणि तुम्ही काय सांगाल एक सहकारी म्हणून? सहकारी म्हणून तरी काय जोडीविषयी यांच्याविषयी वगैरे जोडी काय काय सांगाल? जोडी म्हणजे बैल माझा पण मी यांच्या नावाने हा. टाकतो. आपण माझाच बैल आहे. म्हणजे बैल आपले चांगले आहेत. बैल चांगलेच आहे. म्हणजे आज तुम्हाला वाटतंय की आपला नंबर बसेल अशी आहे तशी. अशी आहे. मागच्या वेळेला 2 नंबर बसला होता. 2 नंबर बसला होता. प्रयत्न करू. म्हणजे फायनलचा हा. प्रयत्न करणार आहे. हा. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्याकडनं. आज वरंदी या ठिकाणी इथे जी बैलगाडी शर्यत आहे इथे या गटामध्ये 2 गट आहेत. म्हणजे एक मोठा गट आहे आणि एक लहान गट आहे. तर मागाशी जी आपण यांची जोडी बघितली ती लहान गटामध्ये होती आणि आज ही दुसरी एक आणखीन जोडी आहे त्यांची. ही मोठ्या गटामध्ये शर्यतील तिने जोडी आता टाकलेली आहे. तर या बैलांची वगैरे काय नाव आहे? ह्याचा रॉयल आणि ह्याचा राजा. आतापर्यंत काय नंबर वगैरे यांचा बसलाय का? ना आतापर्यंत ही त्यांची दुसरी शर्यत हा. आहे. माग विकास शेटच्या वाढीसाठी तेव्हा टाकली होती. हा. तेव्हा काही नंबर मध्ये बसले तेव्हा नव्हती हा. बसली. तिथनं आता टाकली. आता किती वगैरे काय?
आता मोठ्या गटामध्ये 8व्या नंबरला गाडी आहे. आणि आपल्यासोबत कोण आहे? आपल्यासोबत विकास धनावडेंची गाडी आहे. विकास धनावडेंची, म्हणजे त्यांची सुद्धा एक चांगली जोडी आहे. त्यांची सुद्धा चांगली आणि त्यांच्यासोबत आज तुमची जोडी आहे. हा. मग आज तुम्हाला काय वाटते यांच्याविषयी? आज दोन जोडे तुमचे एवढे आहेत आणि तुम्हाला आज एवढा शर्यत क्षेत्राचा म्हणजे एक चांगला शौक आहे, तर त्याच्याविषयी काय तुम्ही सांगा? शर्यत शौक म्हटलं तरी मी आता 3 वर्षामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये हा. आहे. 3 वर्षात आपण त्या गाडीचा नंबर आला. म्हणजे गावठी जोडीचा आपला नंबर बसला होता. आता गेल्या शर्यतीला फार्मसीला झाले तिथं. आता ही पहिल्यांदा आता बघू दुसरी शर्यत यांची हा. अशी आहे यांची पण नंबरची. म्हणजे तुम्हाला वाटतंय की आपले आज दोन जोडे आहेत, आपल्याला भेंतीचं फळ काय ना काहीतरी आज मिळेल, हा. म्हणजे आपले दोन्ही जोडे आज गुलालात लागतील अशी एक आशा आहे तुम्हाला. हा, अशी आहे तशी मला. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आज तुमची चांगली म्हणजे गुलाल जोडी आली पाहिजे. आपल्याबरोबर आता एक बैलगाडी स्पर्धक आहेत. कुठनं काय तुम्ही आलेत? आम्ही आलो भोमजे गाव. काय नाव तुमचं? यासिन हलदार. आणि बैलांची वगैरे आपल्या नाव? त्याचं आहे घनश्याम निहादा हरणे. कुठल्या काय गटामध्ये? आता 2 गट आहेत ना हा, आपल्या? आपल्या मोठ्या गटात मोठ्या गटामध्ये कितवी काय जोडी? पहिला नंबर आहे. पहिला नंबर. पहिलाच. हा, म्हणजे पहिलीच जोडी आता तुमची आहे? नाही, आता हा लहान गट चालू हा. आहे. त्याच्यानंतर मोठा गट चालू त्याच्यानंतर मोठा गट चालू आहे हा, आणि मग तुमची पहिलाच. पहिली जोडी. पहिल्याच. आतापर्यंत किती वर्ष काय जोडी वगैरे हाकलते आपली? नाही, हे अंदाज नवीन आहे. नवीन जोडी आहे? हा, आणि दुसरी पहिली होती. पहिली होती. म्हणजे किती वर्ष या शर्यत क्षेत्रामध्ये आहेत तुम्ही? आम्ही सुरूशीच आजोबाशीच. हो का? म्हणजे ते 20 वर्ष तरी झाली असतील. अहो, बराच पूर्वी. तरी किती आमची वर्ष? 2 पिढ्या गेल्या. आपल्या शेती नंबर वगैरे आहे. किती काय बसले? नंबर आमचा असा बसराय नाही, पण ही कुठून नंबरात दिली. ही जोडी नंबरातली आहे? हा, अलिबागून आणली. अलिबागवर म्हणजे चांगली टॉपची जोडी आहे. टॉपचे. हा. ह्या वेळेला तुम्हाला काय वाटतं मकानाविषयी? बघू आता माहिती पडेल आपल्याला. हा, पहिलाच आपला आहे. म्हणजे पहिलीच जोडी आपली, तुम्ही सुद्धा नवीन आहेत आणि हा. जोडी सुद्धा नवीन आहे. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्याकडनं. आणि आज तुम्हाला चांगलं मेहनतीचं फळ मिळेल. थँक्यू. धन्यवाद. आपल्याबरोबर आता एक बैलगाडी स्पर्धक आहे, तिथे वरंज या ठिकाणी आलेले शर्यती करता. कुठनं काय आलेत तुम्ही? भोपऱ्यावरून आले. आपली बैलांची वगैरे काय नावं? सोने आणि पिंटे. आतापर्यंत किती काय नंबर वगैरे आपले? आतापर्यंत इथं वरण मध्ये 4 नंबर घेतलेला आहे. 4 नंबर बसले होते. कुठला आला होता? 4था नंबर. म्हणजे 4था नंबर आपला 3-4 वेळा आलेला आहे. हो. आणि फायनल वगैरे बसली होती? नाही, अजून तरी नाही बसले. किती वर्ष काय या बैलगाडी क्षेत्रामध्ये कार्यरत आहात? तरी 10-12 वर्ष. म्हणजे 10-12 वर्ष आज तुम्ही या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे. मग आता जर एखाद्या नवीन जर जोडी एखाद्याला घ्यायची झाली तर ती कितीपर्यंत काय बसते? नवीन जोडीचं तरी काय 1,00,000-2 लाखाच्या पुढे. म्हणजे 2 लाखापर्यंत एखादी म्हणजे जर चांगली जोडी जर घ्यायची झाली शर्यतीसाठी तर जाते. तर आता मकानाचा काय अंदाज सांगाल? आता तरी मकानाचं बघूया. आता ते काय नशिबाचं मकान खेळ सुद्धा आहे. आजचं नवीन आहे. नवीन आहे. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं शुभेच्छा. आजची इथे वरंद या ठिकाणी इथे बैलगाडी शर्यत चालू आहे आणि अशाच बैलगाडी क्षेत्राविषयी चांगले आपले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या कोकणी सफर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला इथे बैलगाडी क्षेत्राविषयी तसेच शर्यतीचे वगैरे असे चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.